जलयुक्त शिवार अभियान राबवण्यासाठी 253 गावांची निवड करण्यात आली आहे। 15 कोटी रुपयांची तरतूद यासाठी शासनाने केली आहे। मात्र हा निधी अपुरा असल्याने श्रमदानाची गरज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येतंय। यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे। मात्र हा निधी पुरेसा नसल्याने नागरिकांनी श्रमदान करावं, सामाजिक संस्थांनी पुढे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत केलं। या कामासाठी नोंदणी करून नागरिकांनी सहभाग दिल्यास त्या गावासाठी पेट्रोल डिझेल ड्रायव्हरचा खर्चही शासन करेल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। जलयुक्त शिवार अभियानमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 253 गावाची निवड झाली आहे। आपल्याला शासनाकडून 30 कोटीचा निधी प्राप्त झाला, परंतु या निधीच्या पुढे जाऊन आपल्याला गावाला संपूर्ण दुष्काळमुक्त टंचाईमुक्त करण्यासाठी आपल्याला अजून काही आपल्याला कामं प्रत्येक गावामध्ये मागणी आहे। ती मागणी आपल्याला पूर्ण करण्यासाठी लोकसहभागातून आपल्याला प्रत्येक गावामध्ये काही 2, 3, 4 अशी कामं घ्यायची आहेत। त्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या खाजगी क्षेत्रामध्ये JCB, पोकलेन किंवा ट्रॅक्टर्स, टिपर्स उपलब्ध आहेत, आपण त्यांना आवाहन करतोय की आपण कमीत कमी 10 दिवस आपण त्या गावासाठी ही मशिनरी उपलब्ध करून द्या। त्यास लागणारा इंधनाचा खर्च आपण देऊ आणि कॉलेजमधील विद्यार्थी असतील, गावातील गावकरी असतील, त्यांनी श्रमदानातून पण आपल्याला काही कामं करता येतील। म्हणून आपल्याला जलयुक्त शिवार अभियानमध्ये शासकीय योजनेच्या पुढे जाऊन आपल्याला काही कामं लोकसभेतून करायची आहेत। त्याची प्लॅनिंग आपले तहसील लेवलला चालू आहे। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण लोकांना लोकसहभागातून आपलं काय करता येईल त्यांनी जर काही कामं घेतली तर त्यांना हायलाईट करून बाकी लोकांना पण आपण प्रेरित करावं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून महेश धर्मराज चिमटे यांची अमरावती कार्यालयात बदली झाली आहे। बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारला। गण गण गणात बोते भजनात दंग राहून आपल्या भक्तांना आशीर्वचन देणाऱ्या शेगावीचा राणा संत गजाननाचा प्रगट दिन उत्सव सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने साजरा होतोय। शोभायात्रा महाप्रसादाचं आयोजन या निमित्त करण्यात आलंय। संत गजाननाच्या जय जयकाराने अंबानगरी दुमदुमलीये। शेगावीचे योगीराज संत गजानन महाराजांचा प्रगट दिन माघ वद्य सप्तमीला साजरा होतोय। शहरातील विविध मंदिरात भागवत सप्ताह, श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत। वकील लाईन येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली। देवदेवतांच्या तसबिरी दिंडी गजाननाचा रथ या शोभायात्रेत होता। श्री गजाननाच्या जय जयकाराने अंबानगरी दुमदुमली। मध्य प्रदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेले ब्रह्मलीन पगलानंद महाराजांच्या कृपा प्रसादाने पावन झालेल्या श्री संत गजानन संस्थान, श्री तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र शिराळा येथे प्रगट दिन महोत्सव साजरा करण्यात आला। प्रगट दिनानिमित्त मंगळवारी संस्थानातून भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली। पालखी शोभायात्रेने गावातील मुख्य मार्गांहून भ्रमण केलं।
शोभायात्रेदरम्यान वारकरी दिंड्यांचं स्वागत ठिकठिकाणी करण्यात आलं. रांगोळ्यांनी रस्ते सजवण्यात आले तर वारकऱ्यांना चहा पाणी नाश्ता देण्यात आला. बँड पथक, वारकरी मंडळ, भजनी मंडळ अशी ही भव्य शोभायात्रा होती. अगाध शक्ती ऐसी तव सद्गुरुनाथा, दुस्तरशा भवसागरी तरण्या देहाता अशी हाक संत गजाननाच्या भक्तांची आहे. कुंभारवाड्यातील जामकर यांच्या वाड्याला संत गजाननाचे पाय लागले आहेत. या मंदिरात प्रगट दिनी भजन आरती करण्यात आली. खल्लार येथे संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव साजरा करण्यात आला. प्रगट दिनानिमित्त पालखी शोभायात्रा काढण्यात आली. सरस्वती भजन मंडळाची दिंडी शोभायात्रेत होती. पालखीची ठिकठिकाणी पूजा करण्यात आली. पावणेबा देवस्थान, हनुमान मंदिर येथून तसंच दर्यापूर तालुक्यातील दिंड्या पंचबाग मध्ये एकत्रित आल्या. तेथे दिंड्यांचा समारोप झाला. आदर्श नगर येथे शिवधाम मंदिरात महाशिवरात्र महोत्सव साजरा करण्यात येतोय. महोत्सवात शिवपुराण कथा, ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह 18 तारखेपर्यंत आयोजित करण्यात आलाय. महाशिवरात्री निमित्त शिवधाम मंदिरात महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आदर्श नगर येथे हा महोत्सव सुरू असून मधापुरीचे बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज शिवपुराण कथा सांगत आहेत. 18 फेब्रुवारी पर्यंत हे आयोजन असून भाविक शिवपुराणाचा लाभ घेत आहेत. कुठल्याच कॅल्क्युलेटर मध्ये महाराजाची गती काढता येणार नाही. म्हणजे गणिताच्या बाहेर आहे. अगणित ज्याची गती ते म्हणजे मन. आणि ते मन कसं आहे? ओढाळ. त्या ओढाळ मनाला आवड झालं एवढं सोपं. वेदामने निष्पन्न असणारा विंदुग ब्राह्मण आज दुष्कर्म करू लागला. पाहता पाहता बरेच दिवस गेलेले आणि बरेच दिवस गेल्याच्या नंतर हा बाहेर जायचा, दुसरा पुरुष घरी यायचा. पण एके दिवशी बिंदू येत असताना हा पुरुषाच्या सोबत घरी दिसला. बिंदूला क्रोध आलेला आणि चंचुलेला मारू लागला. अंबागेट येथील श्री शिवशक्ती मंदिरात शिवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. विधिवत मूर्ती स्थापनेचा सोहळा येथे साजरा झाला. महाशिवरात्रीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या सुमुहूर्तावर अंबागेट येथे श्री शिवशक्ती मंदिरात शिवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. विधिवत मूर्ती स्थापनेचा सोहळा येथे साजरा झाला. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर.
बुधवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस. गुरुवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सेक्टर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.